छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एक स्थानिक बडा नेता भाजपाची साथ सोडणार असून लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वैजापूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते आहे। मातोश्रीवर देखील या पक्षप्रवेशाची चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे। जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या बड्या नेत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर आमदार रमेश बोरनारे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे। काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिगडवकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। हा प्रवेश देखील अंबादास दानवे यांच्या माध्यमातून झाला होता। आता पुन्हा एकदा वैजापूरमध्ये राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये वैजापूर तालुक्यातून चंद्रकांत खैरे यांना कमी मतदान झालेले आहेत, तर आमदार रमेश बोरनारे यांनी या ठिकाणी ताकद लावल्यानंतर सर्वात जास्त मतदान खासदार संदीपान भुमरे यांना झालेत। सोबतच आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होणार असून या बड्या नेत्याला वैजापूरमधून विधानसभेचं तिकीट देखील पक्षाकडून मिळणार असल्याची चर्चा आहे आणि याच आश्वासनावर भाजपाच्या बड्या नेत्याला ठाकरेंच्या शिवसेनेत घेतलं जातंय अशी देखील चर्चा आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर माजी आमदार भाऊसाहेब चिगडवकर हे देखील आमदारकीची तयारी करत असल्याचं दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे याच पक्षप्रवेशाची तयारी झालेली आहे। या पक्षप्रवेशानंतर चिगडवकर यांना विधानसभेतून माघार घ्यावी लागते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हा बडा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत आला तर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठं चॅलेंज असणार आहे। या नेत्याची गेले अनेक वर्षांपासून आमदारकी लढवण्याची इच्छा आहे, मात्र इथली जागा शिवसेनेला जात असल्यामुळं त्या नेत्याला कधी संधीच मिळाली नाहीये। त्यामुळे आता हा बडा नेता सर्वात मोठा निर्णय घेणार असून लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा NRT न्यूज मराठीला। धन्यवाद।